तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद नगर परिषदेत नव्या नेतृत्वाचा जल्लोष. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळे शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. लोकप्रिय आमदार संजय भाऊ कुठे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. नगरपरिषद अध्यक्षपदी गणेश रामेश्वर दांडगे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमस्थळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदग्रहण समारंभात सर्व निर्वाचित नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. लता कृष्णराव तायडे, पुष्पा अंबडकर, सुनील राजपाल सिंह रघुवंशी, रुपाली संतोष डोबे, कैलास मोतीराम पाटील, परमानंद करणसिंग राजपूत, राजू मारुती हिस्सल, प्रियंका उमेश देऊळ, खान श्री शाकीर खान यांच्यासह इतर नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. भाजप तसेच अजित पवार गटातील मोहम्मद अधिक रहमान यांचेही व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार केला. कार्यक्रमाला पक्षीय सीमारेषेपलीकडे जाऊन सहकार्याचा संदेश देणारे वातावरण दिसून आले. विकासकामांचा घेतला आढावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय भाऊ कुठे हे काही कामानिमित्त उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या धर्मपत्नी आपना कुठे यांनी प्रभावी भाषण करत विकासाचा ध्यास कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा भाजप अध्यक्ष सचिन बापू यांनी आमदार संजय कुठे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की आमदार कुठे यांनी जळगाव जामोदसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराच्या विकासाला गती दिली. बायपास रोड, दुर्गा चौक, पेट्रोल पंप चौक, खडेपाडा येथील रस्ते अशा अनेक विकासकामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. युतीच्या माध्यमातून भाजपाचा नगराध्यक्ष झाल्याने शहराच्या विकासाला अधिक बळ मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. रंगराव देशमुख यांनी युतीमुळे स्थिर नेतृत्व मिळाल्याचे सांगत सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अनिल जयस्वाल पाटील, डॉक्टर तायडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त करत नव्या नगराध्यक्षांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगितले. नवीन नगराध्यक्ष गणेश रामेश्वर दांडगे यांनी आपल्या भाषणात शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल असे त्यांनी नमूद केले. या पदग्रहण समारंभाने जळगाव जामोद नगर परिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विकास, सहकार्य आणि पारदर्शक कारभाराच्या अपेक्षेने नागरिक नव्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहेत. आगामी काळात शहरासाठी ठोस निर्णय आणि वेगवान विकासकामे होतील अशी सर्वसाधारण भावना या कार्यक्रमातून अधोरेखित झाली आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.